2013च्या ऑक्टोबर महिन्यात देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडेंनी सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांविरुद्ध बैलगाडीभर पुरावे गोळा केल्याचा दावा करून छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा मोर्चा काढला होता। तेव्हा भाजपच्या प्रत्येक नेत्याच्या तोंडी फक्त आणि फक्त राष्ट्रवादी, शरद पवार आणि अजित पवार यांचंच नाव असायचं। 2012 साली आघाडी सरकारनं अजित पवारांना क्लीन चिट दिली होती, पण नंतर भाजपनं ते प्रकरण लावून धरलं। त्यावेळी घोषणाबाजी करत भाजपनं त्या घोटाळ्याशी संबंधित तब्बल 14,000 पानी कागदपत्र ही चौकशी समितीला सादर केली होती। त्या पुराव्यांची सखोल चौकशी झाली तर अजित पवार आणि सुनील तटकरे यांना लालू यादवांप्रमाणे जेलची हवा खावी लागेल असं सुद्धा भाजप नेत्यांनी तेव्हा म्हटलं होतं। पण पुढे 2019 साली पहाटेच्या शपथविधीनंतर 2 दिवसांनी सिंचन घोटाळ्यातील 9 फाईल्स बंद केल्याचं वृत्त व्हायरल झालं। त्यानंतर शपथविधी मोडला आणि राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं। मग पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री झालेले अजित पवार भाजपच्या निशाण्यावर आले। मागच्या जुलै महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा पुन्हा एकदा राष्ट्रवादीला भ्रष्ट पार्टी म्हणत 70,000 कोटींच्या सिंचन घोटाळ्याचं प्रकरण उकरून वर काढलं होतं। आणि त्यानंतर काही दिवसांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार थेट आरोप करणाऱ्या भाजपच्याच मांडीला मांडी लावून सत्तेत बसले। पण मग पुढे त्यांच्यावरच्या आरोपांचं काय झालं? 70,000 कोटींचा सिंचन घोटाळा नेमका काय होता आणि त्यात अजित पवार यांच्यावर नेमके काय काय आरोप झाले होते, त्यात किती तथ्य होतं, सगळं सविस्तर जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी। मंडळी, सुरुवातीला आपण तो सिंचन घोटाळा नेमका काय होता ते जाणून घेऊ। तर 1999 ते 2009 या काळात बंधारे आणि सिंचन प्रकल्पांच्या बांधकामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप तत्कालीन सरकारवर झाला होता। सिंचनावर 70,000 कोटी रुपये खर्च झाले, पण सिंचन क्षेत्रात केवळ 0.1% सुधारणा झाली असं निरीक्षण सरकारच्याच इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये समोर आलं होतं। त्या काळात अजित पवार हे राज्याचे जलसंपदा मंत्री होते। दरम्यान सिंचन प्रकल्पांच्या कंत्राट वाटपात तसंच त्यांच्या पूर्ततेमध्येही अनियमितता आढळली असा अहवाल कॅगनं दिला होता। पुढे 2001 ते 2011-12च्या या काळात कॅगनं जलविभागाचं ऑडिट केलं। त्यात दीर्घकालीन नियोजनाचा अभाव, प्रकल्पांचा प्राधान्यक्रम ठरवण्यातली अनिश्चितता, प्रकल्प पूर्ण करण्यास लागलेला वेळ, वन विभागाची परवानगी न घेता काही ठिकाणी सुरू केलेले प्रकल्प आणि त्या बाबतीत नियमांची झालेली पायमल्ली असं सगळं निरीक्षण कॅगनं मांडलं होतं। त्याचबरोबर अनेक प्रकल्पांसाठी नियोजित केलेल्या किमतींमध्ये ठरल्यापेक्षा जास्त पटीने वाढ झाल्याचंही कॅगनं निदर्शनास आणून दिलं होतं। एकूण 601 प्रकल्पांपैकी 363 प्रकल्पांची नियोजित रक्कम वाढून 47,427 कोटी रुपयांवर गेल्याचं कॅगनं माध्यमांना सांगितलं होतं। हा झाला संबंधित कथित घोटाळ्याचा विषय। पण मग यात अजित पवारांवर नेमके काय आरोप ठेवण्यात आले आहेत तर ऐका। जेव्हा कॅगनं सिंचन प्रकल्पांमध्ये अनियमितता आहे असं म्हटलं होतं, तेव्हा अजित पवार हे जलसंपदा मंत्री होते। त्यामुळेच अनियमितता आणि गैरव्यवहाराची जबाबदारी अजित पवारांची असं तत्कालीन विरोधी पक्षांनी म्हटलेलं होतं। प्रकल्पांच्या किमतीमध्ये वाढ, अनियमितता आणि जास्त किमतीची बिलं काढण्यात आली असा आरोप माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला होता। खरं तर 2012 मध्येच आघाडी सरकारनं श्वेतपत्रिका काढली होती आणि त्यात अजित पवारांना क्लीन चिट देण्यात आली होती। पण 2014 साली राज्यात भारतीय जनता पक्षाचं सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांनी अँटी करप्शन ब्युरो म्हणजेच लाचलुचपत प्रतिबंध खात्यातर्फे संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते। तसंच संबंधित सिंचन घोटाळ्यात अजित पवारांचा नेमका सहभाग काय आहे यावर तत्कालीन भाजप सरकारनं आपली बाजू मांडावी असं मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं सांगितलं होतं। अजित पवार यांच्या चौकशीबाबतची काय स्थिती आहे हे सांगण्यासाठी शपथपत्र सादर करण्याचेही न्यायालयानं आदेश दिले होते। त्यावेळी माध्यमांशी बोलताना पत्रकार संजय मिस्किन म्हणाले होते की कथित सिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार यांच्या विरोधात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये। ते वेळोवेळी चौकशीला हजर झाले आहेत। श्वेतपत्रिका जेव्हा सादर करण्यात आली होती तेव्हा त्यात फक्त क्लीन चिट देण्यात आली, हा तर एक मुद्दा आहेच, पण त्या व्यतिरिक्त श्वेतपत्रिकेमध्ये सिंचन विभागानं कसा खर्च केला, कशावर खर्च केला या गोष्टींचं विस्तृत विवरण दिलेलं आहे। नव्या सरकारनं म्हणजे तत्कालीन भाजप सरकारनं चौकशी सुरू केल्यानंतरही त्यांनी चौकशीला हजर राहण्याची तयारी दाखवली आहे। त्यामुळे त्यांना कोणत्या धर्तीवर अटक होऊ शकते असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता। तसंच त्या प्रकरणी जी कारवाई कायद्यानं शक्य आहे ती करण्यात आली आहे। अनेक कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई झाली आहे असंही मिस्किन यांनी सांगितलं होतं। 2018 साली त्यासंबंधी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार यांची पाठराखण केली होती।
जयंत पाटील म्हणाले होते की सिंचन घोटाळ्याचा वापर राजकीय शस्त्र म्हणून करण्यात येतोय. घोटाळा झालेला नसताना आरोप करून भाजपनं सत्ता मिळवली, पण गेल्या 4 वर्षांमध्ये अजित पवार यांच्या विरोधात काही हाती लागलं नाही. त्यांचं नाव त्या कथित घोटाळ्याशी जोडलं गेलं. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. असं असताना सरकार त्यांचं अपयश झाकण्यासाठी अजित पवारांवर आरोप करत आहे, असा पाटील यांनी तत्कालीन भाजप सरकारवर पलटवार केला होता. दरम्यान 4 वर्षात भाजप सरकारला एकही नीट कामगिरी करता आली नाही. जनता त्यांना जाब विचारत आहे. बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर, असं जनतेचं म्हणणं आहे. जलयुक्त शिवाराची कामं तकलादू आणि कुचकामी ठरली आहेत. हे झाकण्यासाठी आणि जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी भाजप सरकारमधील लोक वेळोवेळी अजित पवारांवर आरोप करत आहेत, असं जयंत पाटलांनी मत व्यक्त केलं होतं. दरम्यान पुढं 2019 साली जेव्हा राज्यात पहाटेच्या शपथविधीची घटना घडली, तेव्हा सिंचन गैरव्यवहाराशी संबंधित 9 फाईल्स लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं बंद केल्याचं वृत्त विविध माध्यमांनी प्रसिद्ध केलं होतं. ती बातमी खूप व्हायरल झाली होती. सिंचन घोटाळ्यासंबंधी विदर्भातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधल्या 9 प्रकरणांच्या फाईल्स बंद केल्याचं सांगण्यात येत होतं. त्यापैकी काही फाईल्स फडणवीसांसोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणाऱ्या अजित पवार यांच्याशी संबंधित असल्याचंही वृत्त देण्यात आलं होतं. पण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे तत्कालीन महासंचालक परमबीर सिंग यांनी ते वृत्त फेटाळलं होतं. त्यांच्या मते त्या बंद करण्यात आलेल्या फाईलचा अजित पवार यांच्याशी कुठलाही संबंध नव्हता. तसंच 28 नोव्हेंबर 2019ला त्यासंबंधी कोर्टात सुनावणी होणार असल्याचं तेव्हा ते बोलत होते. त्यामुळं काही फाईल्स बंद करण्यात आल्या आहेत. आमच्याकडे 3000 टेंडर्सच्या फाईल्स आहेत. त्यापैकी ज्या केसमध्ये काही आढळत नाही त्या आम्ही बंद करतो. हे वेळोवेळी सुरू असतं, असंही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं. दरम्यान त्याचवेळी अजित पवार यांना सिंचन घोटाळ्याप्रकरणी कुठलीही क्लीन चिट दिली नाही. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, असं भाजप नेते रावसाहेब दानवे यांनीही स्पष्ट केलं आणि प्रकरणावर काही काळ पडदा टाकला. पण त्याच रावसाहेब दानवे यांनी 2018 मध्ये सिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार आणि इतर आरोपींना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते, असं धक्कादायक विधान केलं होतं. पण त्याला प्रत्युत्तर देताना अजित पवार मोरगावमध्ये म्हणाले होते की उजनी, कोयनासारख्या धरणांची उंची माझ्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात वाढवली, जलसंधारणाची अनेक कामं केली आणि पाणी व शेती विषयावर मी व पवार साहेबांनी सरकारमध्ये असताना महत्त्वपूर्ण कामं मार्गी लावली. त्यामुळेच पंतप्रधान मोदी साहेबांनी बारामतीत येऊन आमच्या कामाचं कौतुक केलं होतं. माझ्यावरील सिंचन गैरव्यवहाराचे आरोप हे आता न्यायप्रविष्ट आहेत. असं असताना दानवे हे उलटसुलट वक्तव्य करत आहेत, लोकांमध्ये गैरसमज पसरवत आहेत, लोकांचं लक्ष विचलित करण्याचा त्यांचा हा डाव आहे, असंही त्यांनी पुढे म्हटलेलं होतं. पण प्रश्न असा आहे की फडणवीसांकडे अजित पवारांविरोधात बैलगाडी भरून पुरावे असताना सिंचन घोटाळ्या प्रकरणी अजित पवार यांच्यावर आजपर्यंत एकही आरोप सिद्ध का होऊ शकला नाही. उलट आता तर अजित पवार आणि फडणवीस एकत्र सत्तेत बसलेत. त्यावर बोलताना कदाचित आता राष्ट्रवादी त्यांना भ्रष्ट पक्ष वाटत नाही, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला होता. 2023च्या जुलै महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळमध्ये भाजपच्या बूथ कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप केले होते. पंतप्रधान मोदी म्हणाले होते, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर तब्बल 70,000 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. असं एकही क्षेत्र नाही जिथं काँग्रेसनं घोटाळा केला नसेल. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवरही घोटाळ्यांचे अनेक आरोप आहेत. त्या आरोपांनंतर काही काळातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेते अजित पवार यांनी महायुतीत प्रवेश केला. नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी वेळोवेळी भाष्य केलं, पण अजित पवार त्यावर कधीच बोलले नव्हते. पण पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार म्हणाले की नेत्यांवर वेगवेगळ्या प्रकारचे राजकीय आरोप होत असतात. MSC बँक घोटाळ्याच्या वेळी 25,000 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप झाला होता. त्यानंतर 10,000 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप झाला. त्यानंतर त्या प्रकरणी CIDनं चौकशी केली, DOW विभागानं चौकशी केली, ACBनं चौकशी केली, सहकार विभागानं चौकशी केली. आज ती MSC बँक गेल्या 2-3 वर्षात लागोपाठ 600 ते 650 कोटी रुपयांच्या नफ्यात आहे. मला बदनाम करण्यासाठी जाणीवपूर्वक असे प्रयत्न होत आहेत, तरी त्याच्या चौकशीतून काय निष्पन्न होणार नाही हे मला माहिती नसेल तर मी थांबणं गरजेचं आहे, म्हणून मी इतके दिवस थांबलो होतो. यावर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी अजित पवारांना विचारलं, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोटाळ्याचा आरोप केला तो खोटा आहे का? त्यावर अजित पवार म्हणाले, पंतप्रधान किंवा वेगवेगळ्या राज्याचे मुख्यमंत्री असतील, आपण त्यांचा आदर राखला पाहिजे. त्यांना जी भूमिका योग्य वाटली ती त्यांनी मांडली. आज त्यांच्या हातात संपूर्ण देश आहे. आरोपांबद्दल चौकशा सुरू आहेत. चौकशीत सत्य बाहेर येईल. दूध का दूध और पाणी का पाणी होईल.
अलीकडेच कर्जतमधील कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना अजितदादा गटाच्या सुनील तटकरे यांनी सुद्धा अशीच भूमिका मांडली. जयंत पाटील यांनीही मागे एकदा 70,000 कोटी एवढं जलसंपदा विभागाचं बजेट नसताना तेवढा घोटाळा कसा होऊ शकतो यावरून तत्कालीन भाजप सरकारच्या हेतू पुरस्कर आरोपांवर प्रतिक्रिया दिली होती. आता हे झालं राष्ट्रवादीच्या नेत्यांचं. पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय? अजित पवार यांनी खरंच 70,000 कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा केला होता का? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष बारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि जरा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.